इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. एकादशी निमित्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी असताना सिडकोतील उत्तमनगर परिसरातील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात भर दिवसा झालेल्या चोरीमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. श्रीराम लक्ष्मण सीतामातेच्या मूर्तीवरील सुमारे 1.5 किलो वजनाचे लाखो रुपयांची किंमत असलेले हे चांदीचे मुकुट चोरीला गेल्याने परिसरात सायंकाळच्या वेळी एकच खळबळ उडाली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शनिवार दिनांक 13 रोजी दुपारी सुमारे 1 ते 4च्या दरम्यान मंदिरातील श्रीराम लक्ष्मण आणि सीतामातेच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुपारच्या सुमारास मंदिरात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मुकुट गायब झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बाब तात्काळ मंदिर व्यवस्थापक जिभाऊ बच्छाव तसेच अंबड पोलिसांना कळवली. अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा तपास सुरू केलेला आहे. एकादशी निमित्त मंदिरात नागरिकांची मोठी रेलचेल असते. नागरिकांसाठी मंदिर खुले असून आतमधल्या बाजूने दरवाजा लावलेला असून देखील चोरट्यांनी उडी मारून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. आज येणं सकाळी एकादशी असल्या कारणाने आमच्या इथं सकाळी अभिषेक, महापूजा आणि महाआरती झालेली होती. सकाळी 9 वाजेपर्यंत आमच्या मंदिरात पूजा असते एकादशीला आणि त्या निमित्ताने 12-1 वाजेपर्यंत आमचं मंदिर एकादशी असल्या कारणाने ओपन राहतं. पण त्याच्यानंतर 1-1.5 वाजेपर्यंत इथं बरेचसे लोक आज एकादशी असल्यामुळे दर्शनासाठी येत होते. त्याच्यामुळे आज मंदिर साधारण 1 वाजेपर्यंत उघडं होतं. त्याच्यानंतर मंदिर बंद करून आणि आमच्या महिला 4 वाजता परत मंदिर ओपन करून आणि साफसफाईसाठी आल्यानंतर मंदिराच्या मूर्तींकडे लक्ष गेल्यानंतर बघितलं की आमच्या राम, लक्ष्मण आणि सीता तिघं मूर्तींचे चांदीचे मुकुट हे मूर्तींच्या मुकुटवर चेहऱ्यावर नव्हते आणि ती गाळ झाली, चोरी झाली असं लक्षात येताच त्यांनी मला लगेच मंदिरातून फोन केला आणि मी कुठलीही ये न करता गावात असल्या कारणाने 5-10 मिनिटात लगेच मंदिरात पोहोचलो. मंदिरात पोहोचतो. किती किमतीचे होते ते साधारण 1.5 किलोचं तिघं मूर्तींचा आमचा मुकुट होता. सुमारे किती किमतीचे? साधारण 1.5 ते पावणे 2 लाख रुपये किमतीचे मुकुट होते आणि ते मुकुट म्हणजे आमच्या मूर्तींचं एकदम वैभव होतं. तर बरेच भाविक येतात एकादशी निमित्ताने रामाच्या दर्शनासाठी आणि 1 वाजेनंतर 4 वाजता परत आलो इथं तर आम्हाला मूर्त्यांचं काय म्हणतो मुकुटच दिसले नाही आम्हाला. तर ते मुकुट कोण चोरी नेलं काय नेलं ते आम्हाला आता कळायला मार्ग नाही. मी शुक्रवारी पुसाला येते इथं. मी पुढचं मेन गेट खोललं तर त्याला नुसती आतून कडी होती. मग मी त्या अलकाबाई त्यांच्याकडे चावी असते ती चावी घेऊन आली. ते म्हटलं का याला कुलूपच नाही. मग ते कुलूप नसल्यामुळे मी आतून हात घातला आणि ती कडी उघडली. आतमध्ये आली. मग ते कपडा घेतला, इकडे तिकडे पुसला आजूबाजूला आणि नंतर मग दिवा विझलेला होता. दिवा लावायसाठी मी गेली तिथं. तर मी असं मूर्त्यांकडे पाहिलं तर ते मुकुट नाही. लगेच मी त्यांच्याकडे गेले. म्हटलं आहो इथं मुकुटच नाही म्हटलं. मंदिर प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.